अर्जुन मानेंचं तर काम सर्वांना माहीतच आहे. आमच्या नागाळा पार्का व्यतिरिक्त सर्वच भागात आमची कामं झालेली आहेत. प्रत्येक कानोकानी घराघरात अर्जुन मानेंचं नाव त्यांचं काम बोलतंय. अर्जुन माने प्रत्येक घराघरात पोचलेली आहेत. तसेच आजपर्यंत आम्ही सर्व सोयी सुविधा महिलांसाठी ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी पुरवल्याच आहेत. मेरी वेदरला फ्री टॉयलेटची सोय केलेली आहे. महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत. तसेच लेडीजसाठी रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बचत गट उपलब्ध करून दिले आहेत. अजून इथून पुढेही आपण विकासात बदल करण्याची शक्यता आहे. इथून पुढेही आपण करूया. अर्जुन मानेंबद्दल सांगायचं म्हटलं तर घरोघरी कानाकोपऱ्यात ते पोचलेले आहेत. लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद इथून पुढेही मिळू दे. आपण कोल्हापुरात नवीन सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न तर करणार आहोतच. कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशील तसं या टॅगलाईनच्या अनुसार काँग्रेस काम करते. तर तुम्हाला काय वाटते, नागरिकांमधून काय प्रतिसाद आहे त्या? बंटी साहेबांनी जसं नागरिकांना विचारलंय कोल्हापूर कसं, तर जनतेनुसार तुम्ही म्हणशीला तसं नागरिकांच्या म्हणण्यानुसारच इथून पुढे कोल्हापूरकरांच्या सोयी सुविधा इथून पुढे उपलब्ध होणार आहेत. प्रशासन सांगेल तसं नाही होणार. नागरिक सांगतील त्याप्रमाणे इथून पुढे सर्व होणार आहे. आणि नागरिकांच्या समस्या थेट पाईपलाईन असेल, पाईपलाईनची सुविधा अपुरी राहिली, आता इथून पुढे पूर्ण करण्याचाही प्रयत्न करणार आहोत. घरोघरी कानाकोपऱ्यात आपण पाण्याची सुविधा जिथं मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होता तिथेही पाण्याची सोय उपलब्ध करून देणार आहोत. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.